आम्ही ऋषिकेशच्या पुढे जात असू शिबिरासाठी, तर त्या रस्त्यात एका ठिकाण आहे झिलमिल ढाबा. 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. तर एकदा तिथे मी भांडणं पाहिली. रात्रीचे 2 वाजले होते. तिथे एक बस येऊन थांबली. लोक उतरले आणि लगेच उघड्यावर लघुशंका करू लागले. अचानक भांडणाचा आवाज आला. मी म्हटलं काहीतरी गोंधळ चालू आहे आणि माझं लक्ष तिकडे जाऊ नये असं कसं होईल. मी गेलो बघायला काय चाललंय. तिथल्या ढाब्याचा मालक ओरडत होता, अरे तुम्ही सगळे इथे उघड्यावर लघुशंका करता आहात, त्यामुळे इतकी दुर्गंधी होते की माझे ग्राहक थांबत नाहीत. मला वाटलं याचं म्हणणं बरोबरच आहे, पण तो फक्त एवढ्यामुळे चिडलेला नव्हता. तो म्हणाला की मला माहिती होतं की तुम्ही लोक इथे थांबून लघुशंका करणार, म्हणून मी खास तुमच्यासाठी इथे 6 मूत्रालय बनवले आहेत, त्यांचा वापर करा ना. मी पाहिलं ते 6च्या 6 रिकामे होते. आत्ता तर गोष्ट रोचक झाली. सुविधा उपलब्ध आहे तरी हे लोक उघड्यावर का लघुशंका करतायत. आणि तो मालक अक्षरशः हतबल झाला होता. जेव्हा भांडण मारामारीपर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांच्यातलाच एक म्हणाला, हे बघ बाबा, आमची तर मोकळ्या जागीच होते. हे सगळं बंदिस्त आहे, अशात आमची होतच नाही. जोपर्यंत एखादी मोकळी स्वच्छ जागा मिळत नाही तोपर्यंत आमची होतच नाही. हे असं आहे म्हणजे समोर शौचालय उपलब्ध असतानाही तिथे जाणार नाहीत. जिथे लोक जेवतायत त्याच्या फक्त 20 हात अंतरावर हे मोकळ्या जागेत लघुशंका करतायत आणि तिथे महिला पण आहेत, त्या देखील जेवत आहेत. आणि आपण नेहमी स्त्रियांवर अंग प्रदर्शनाचा आरोप लावतो. त्या तरीही बाहेरील अंगांचं प्रदर्शन करत असतील, पण ज्याने कधी हायवेवर प्रवास केला असेल त्याने पुरुषांचे सगळे अंग पाहिले असतील. ही पृथ्वी आहेच कशासाठी. भारत सरकारने कार्यक्रम चालवला की उघड्यावर शौचास जाऊ नका, पण तो कार्यक्रम सफल होऊनही विफल आहे. कारण तुम्ही कितीही सुविधा निर्माण केल्या तरी लोक म्हणतात, जोपर्यंत आम्ही जगाला पाहत नाही आणि लोक आम्हाला पाहत नाही तोपर्यंत सकाळची आमची कामगिरी पूर्ण होणार नाही.